आज आपण नवीन चॅप्टर बघतोय. फॅक्टर्स बघणार आहे, मल्टिप्लायर्स बघणार आहे, विभाज्य, अवयव आणि विभाज्यतेच्या कसोट्या किंवा त्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणतो. तर पहिल्यांदा आपण फॅक्टर्स म्हणजे काय ते बघूया. समजा एखादा नंबर घेतला 12, तर 12चा पहिला फॅक्टर आपल्याला माहिती आहे 1 असतो फॅक्टर, आणि दुसरा काय असतो तो नंबर हा त्याचा फॅक्टर असतो. म्हणजे त्याचे फॅक्टर काय असणार 12 आणि 1. आपण आणि पण करू शकतो फॅक्टर. त्याचे काय असू शकतं, समजा 2 कन्सिडर केला, 2 इंटू समजा 6 केला, 2 आणि 6 फॅक्टर झाला. आणि आपण करू शकतो 6चा आपण काय करू शकतो 3 इंटू 2. आता बघा 3 इंटू 2 इंटू 2 म्हणजे काय होतं 3 2 6 6 2 12. हे आपले त्याचे काय झाले फॅक्टर झाले. म्हणजे फॅक्टर आपण कुठले लिहू शकतो समजा त्याला डिवाइड केल्यावर रिमाइंडर किंवा बाकी शून्य येत असेल तर तो त्याचा काय असतो फॅक्टर असतो. बघा 2 ने 12 ला डिवाइड केलं बाकी शून्य राहते, रिमाइंडर शून्य राहतो. 6 ने 12 ला डिवाइड केलं म्हणजे भागलं बाकी शून्य राहते. 3 ने भागलं बाकी शून्य राहते. याचे फॅक्टर कुठले कुठले सांगा. एक पहिला फॅक्टर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आणि कुठला आणि आपण राहिला बघा. आपण काय करू शकतो ते 4 इंटू 3 पण करू शकतो. म्हणजे 4 पण त्याचा काय झाला फॅक्टर झाला. 5 होऊ शकतो, नाही होऊ शकतो, 6 होऊ शकतो आणि 12. म्हणजे 11चे फॅक्टर आपले अशा प्रकारे लिहू शकतो. एक फॅक्टर होऊ शकतो. एक काय लक्षात ठेवायचं, कुठल्याही नंबरचा एक हा फॅक्टर असतोच आणि तो नंबर हा त्याचा फॅक्टर असतोच. म्हणजे काय झालं सांगा, अशा प्रकारे आपण फॅक्टर लिहू शकतो. समजा आपल्याला सांगितलं 50 सांगितलं, तर आपण काय करणार त्याचे फॅक्टर कुठले ना समजा 1 येऊ शकतो, 2 पण येऊ शकतात बघा, 25 दुनी 50 येऊ शकतात. नंतर 4 येऊ शकतो, नाही होऊ शकत, 3 येऊ शकत नाही, 5 येऊ शकतो. नंतर कुठला येऊ शकतो बघा 10 येऊ शकतो, 10 5 50, 25 येऊ शकतो आणि 50 येऊ शकतो. म्हणजे याने जर आपण त्याला भागलं डिवाइड केलं तर बाकी काय राहणार शून्य राहणार. 2 5 10 25 50 आणि कुठला येऊ शकतो का बघा 4 नाही येऊ शकत, 5 दिला, 6 7 8 नाही येणार, 9 10 दिला, 11 12 13 14 15 नाही येणार. बाकी कुठले येऊ शकत नाही. म्हणजे हे काय झालं त्याचे फॅक्टर्स आहे. समजा आपण दुसरा एखादा नंबर घेतला 33, त्याचा फॅक्टर काय काय होऊ शकतात 1 येऊ शकतो पहिली गोष्ट, 2 ने नाही जाणार, 3 होऊ शकतो, 4 नाही येणार, 5 6 7 8 9 10 11 येऊ शकतो आणि लास्ट आपला काय होऊ शकतो तर 33 होऊ शकतो. फॅक्टर म्हणजे लक्षात आलं तुमच्या, त्याने जर मी भागलं त्याला तर बाकी काय राहायला पाहिजे शून्य राहायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो फॅक्टर्स म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो अवयव म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला फॅक्टर्स काढता यायला पाहिजे. नंतर दुसरा आपण काय बघणार आहोत बघा, आणि घ्यायला पाहिजे त्याच्यावर उदाहरणं पाहिजे तर आपण मी 2 उदाहरणं आणि याच्यावर घेतो बघा, म्हणजे परफेक्ट होऊन जाईल आपला. समजा आपल्याला दिलंय 25 आणि 32 दिलंय. समजा 25 घेऊया आणि 32 घेऊया. तर याचा फॅक्टर पहिला फॅक्टर 1 येणार आहे, 2 याचा येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही, 5 येऊ शकतो, 6 7 8 9 10 कुठला येऊ शकत नाही. डायरेक्ट आपल्याला कुठला मिळणार 25 मिळणार. आता 32चे बघितलं पहिला फॅक्टर 1 झाला, 2 येऊ शकतो, 3 नाही येऊ शकत, 4 येऊ शकतो, 8 चौक 32 होतात बघा, 5 नाही येऊ शकत, 6 नाही येऊ शकत, 7 चौक 18 7 नाही येऊ शकत, 8 येऊ शकतो, 9 नाही, 10 11 12 12 24 नाही येऊ शकत, 13 30 नाही येऊ शकत, 14 नाही येऊ शकत. म्हणजे बाकीच्या कुठल्या ना 14 दुनी 28 15 दुनी 30 16 येऊ शकतो आणि लास्ट आपला काय येणार आहे 32 येणार. हे लक्षात घ्यायचं. काय घ्यायचं सांगा की त्याने त्याला काय केलं भागलं तर बाकी काय यायला पाहिजे शून्य यायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो फॅक्टर्स म्हणतो. असे तुम्ही खूप फॅक्टर्स काढण्याची काय करा प्रयत्न करा. अवयव त्याला आपण काय म्हणतो अवयव म्हणतो किंवा त्याला फॅक्टर्स म्हणतो. दुसरा आपण बघणार मल्टिपल्स किंवा विभाज्य. विभाज्य म्हणजे का 6चा मल्टिपल काय आहे सांगा. 6च्या पुढे 6 1 6, दुसरा 12, तिसरा 18, तिसरा 24. पुढे पुढे आपण घेऊ शकतो 30 36. ह्याला काय म्हणणार आहे मल्टिपल्स. म्हणजे 6 ने 1 6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं गुणलं तर ते जे आन्सर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे मल्टिप्लायर्स म्हणणार आहे. त्याला काय म्हणतो आपण विभाज्य म्हणतो. समजा तुम्हाला सांगितलं
7चा मल्टिप्लायच काढा म्हणून सांगितलं, 7चं पाढ आणून टाकायचा, सगळे पाड्यामध्ये येतात ते आपले काय झाले त्याचे मल्टिपल्स झाले. समजा तुम्हाला सांगितलं 200चा मल्टिपल्स काढा, तर 200चा 40, 400, 600, 800, त्याला काय करायचं गुणत जायचं, म्हणजे मल्टिप्लाय करत जायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा मल्टिपल्स मिळणार किंवा विभाज्य म्हणणार. तिसरं आपण काय बघणार होतं, एखाद्या नंबराला पूर्ण भाग जातो की नाही ते आपण बघणार आहोत. तर आज आपण फक्त 3च बघूया. आपण आज काय बघूया 3 नंबर बघूया. तर विभाज्यतेच्या कसोट्या पहिला मी घेतो 2 घेतो, दुसरा मी 5 घेतो आणि तिसरा 10 घेतो आणि बाकीचे आहेत ते आपण उद्या घेऊया. तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, समजा 22 नंबरला 2 ने भाग जातो का हे बघण्यासाठी त्याला डिवाइड करायची गरज नाही. काय बघायचं, शेवटचा नंबर बघायचा, एकम स्थान. युनिट प्लेसला कुठला नंबर आहे, युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर त्याला त्याने मल्टिप्लाय म्हणजे डिवाइड होणार आहे, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजन. यांनी जर भागलं तर रिमाइंडर आपला काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे आपण बघायचं, आता समजा तुम्हाला एखादा नंबर असा दिला 2, 5, 8, 9, 1, 2, हा डिव्हिजिबल आहे का बघायला सांगितलं, 2 ने डिव्हिजिबल आहे का. तर आपण काय बघायचं, शेवटचा नंबर बघायचा, शेवटचा नंबर 2 आहे ना, 2 ने डिव्हिजन होणार आहे. किंवा समजा तुम्हाला असा नंबर दिला 8, 5, 8, 2, 8, 9, 0, तर शेवटचा नंबर बघायचा. शेवट नंबर काय 0 आहे ना, आपल्या याच्यामध्ये 0 आहे, मग तो काय होणार आहे डिव्हिजिबल होणार, म्हणजे ह्याने याला निशेष भाग जातो असं त्याला आपण काय म्हणणार आहे म्हणणार आहे. म्हणजे आता समजा एखादा नंबर तुम्हाला असा दिला 48, ही छोटा नंबर घेतला बघा, शेवटी काय 8 नंबर आहे, म्हणजे आपल्याला काय होणार पूर्ण भाग जाणार, कारण शेवटी 8 असेल तर 2 ने भाग जातो. लक्षात आलं, म्हणजे 2 ने भाग जाण्यासाठी शेवटी हे नंबर असायला पाहिजे. शेवटचा नंबर आहे तो त्याच्यापैकी एक असेल ना तर डेफिनेटली 2 ने त्याला काय होणार आहे पूर्ण भाग जाणार आहे, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर नंबर 2 झालं. आता समजा एखाद्या नंबराला 5 ने भाग जातो की नाही ते कसं बघायचं, तर आपण 5ची कसोटी बघूया. समजा एखादा नंबर तुम्हाला दिलेला आहे 515, 500 समजा 55 नंबर दिलेला आहे, त्याला 5 ने भाग जातो की नाही ते बघायचं. तर 5 ने भाग जाण्यासाठी काय असायला पाहिजे, शेवटी 0 किंवा 5 असायला पाहिजे, मग त्याला काय होणार आहे 5 ने भाग जाणार आहे. आता याच्या शेवटी काय बघा नंबर 5 आहे, मग डेफिनेटली 5 ने भाग आपण बघितलेलं बघा 2 ने भाग जाण्यासाठी आपण काय बघितलं 0, 2, 4, 6 आणि 8 बघितलं. हे कशाने होणार 2 ने. याला 2 ने भाग जाणार का नाही जाणार, कारण शेवटी 5 आहे, याच्यामध्ये 5 आहे का मग नाही, पण 5 ने त्याला भाग जाणार. आपण बघूया 5 डिवाइडेड बाय 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5 आणि 5 1 जा 5, आपल्याला काय होतं निशेष भाग जातो. पुन्हा आपण काय म्हटलं की शेवटी जर तुमचा नंबर काय असेल 5 किंवा 0 असेल तर डेफिनेटली 5 ने नंबरने भाग जातो. मी तुम्हाला एक नंबर देतो बघा 1 5 8 9 0, ह्याला आपल्याला तुम्हाला चेक करायला सांगितलं 2 ने भाग जाणार का, 2 ने भाग जाणार, कारण शेवटी काय समजा 0 आहे आणि 2 ने भाग होण्यासाठी कुठलाही नंबर चालतो, 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी कुठलाही सांगतो. ह्याला 5 ने भाग जाणार का जाणार, कारण शेवटी कुठला नंबर आहे 0 आहे, आणि ह्या नंबरला 2 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. अशा प्रकारे आपण काय करू शकतो सांगा 5 आणि 2 ची बघितली. आता तिसरी आपण कसोटी बघणार ती 10 ने भाग जाण्यासाठी काय असायला पाहिजे, शेवटचा नंबर कुठला असायला पाहिजे, तर 10 ने भाग जाण्यासाठी शेवटी 0 असायला पाहिजे, तो त्याला भाग जाणार. समजा एखादा नंबर तुम्हाला असा दिलाय 19892 दिला, तुम्हाला सांगितलं की 10 ने याला भाग जाणार का, शेवटचा नंबर बघायचा. शेवटचा नंबर काय 2 आहे, पण आपल्याला 10 ने भाग जाण्यासाठी कुठला नंबर असायला पाहिजे 0 असायला पाहिजे, पण याला 2 ने भाग जाणार, कारण शेवटी बघा 2 आहे, 2 ने भाग होण्यासाठी काय असू शकतो शेवटचा नंबर 0 असला तर 2 असला तरी चालू शकतो. आता मी तुम्हाला असे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात 1 9 5 0 8 आणि इथे तुम्हाला स्टार काढले, समजा स्टारच्या ठिकाणी कुठला नंबर पाहिजे, यापैकी कुठला नंबर पाहिजे. समजा ऑप्शन दिले तुम्हाला 2 0 आणि समजा 5, स्टारच्या ठिकाणी कुठला नंबर पाहिजे जेणेकरून त्याला 2 ने पण भाग जाईल, 5 ने पण जाईल आणि 10 ने पण जाईल, असा कुठला नंबर पाहिजे जेणेकरून काय होऊ शकेल सांगा 2 ने पण भाग जाईल, 5 ने पण जाईल आणि 10 ने पण जाईल. आपण बघूया 1 चालेल का नाही, 2 ने जाणार नाही,
2 ठेवला तर 2ने जाईल पण त्याला 5ने जायला लागणार आहे. 5 ठेवला तर समजा 2ने नाही जाणार, 5ने जाणार आहे, 10ने नाही जाणार आहे. पण आपण 0 ठेवला तिथे तर 0 बघा 2ने पण जाऊ शकतो, 5ने पण जाऊ शकतो आणि 10ने जाऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार सांगा, येणार. अशा प्रकारची उत्तरे पण तुम्हाला काय केली जातात, विचारली जाऊ शकतात. पण तुम्हाला जर परफेक्ट असेल हे समजा, म्हणजे विभाज्य, त्याला आपण काय म्हणतो, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी किंवा विभाज्यतेच्या कसोट्या. आपण 2, 5 आणि 10 साठी बघितल्या. उद्या आपण काय बघणार आहोत, 3, 6, 9, 8 पण बघणार आहोत. पण मला वाटतं आज आपण एवढंच काय करूया, पुरे करूया. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.